माझं लग्न झालं ना 88 मध्ये, तेव्हा आम्हाला आमच्या लग्नाचं गिफ्ट मिळालं. तर मला वेगळंच वाटलं की हे सूर्यापासून जेवण शिजते म्हणून. पण मी म्हटलं हे चांगलं आहे. तर तेव्हापासून मी सुरू केलं. त्याच्यामध्ये वरण भात सगळं शिजते. आणि मध्ये मग म्हटलं जाऊ दे आता कंटाळा आला म्हणून मी बंद केलं मध्येच. मग आता प्रधानमंत्रींनी सांगितली की इंधन वाचवा, आपल्याला सिलेंडर मिळत नाही आहे, ते खूप महाग आहे. त्याच्यामुळे मी अजून परत सुरू केलं की नाही, आपल्याला ह्याची हे केली पाहिजे, म्हणून वापर केला पाहिजे, म्हणून मी आता पुन्हा सुरू केलं. आणि आता ते काय म्हणतात बा, ते सुरू केलं मी आणि त्याचं महत्त्व मला कळलं. आणि वेळ जातो याच्यामध्ये, स्वयंपाकामध्ये या थोडा वेळ काढू आहे. हां, काय सांगाल? हा तर वेळ काढू आहे, पण आपण सकाळी नाश्ता केल्यावर उशिराच जेवण करतो. त्याच्यामुळे मी 9 वाजता मांडते आणि 1-1:30 वाजेपर्यंत पूर्ण याच्यामध्ये शिजून जाते वरण भात वगैरे. तर ते नंतर जेवायला बरं होते. तर 3 तास याला लागतात. आणि आपली नागपूरची ऊन तर भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याच्या पहिलेही शिजून जाते. तर हे बरं आहे. चवीमध्ये काय फरक होतो? चवीमध्ये कारण त्याची वाफ काही उडत नाही, जिथली तिथेच राहते, त्याच्यामुळे हे टेस्टी लागते. पण आता हे सोलर कुकर जे आहे ते दिसत नाही कुठे, हां तुम्ही त्याचं जतन केलं काय झालं? हां, तर मला वाटलं की आता हे दिसत नाही, पण आपण जपून ठेवलं तर पुन्हा कामी येईल, म्हणून ते मी ठेवलं तसं आणि आता पुन्हा चालू केलं. तर काय वाटतं, लोकांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे? हां, प्रतिसाद दिला पाहिजे आणि स्वीकारही केला पाहिजे आणि लोकांनी हे वापर केला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्रधानमंत्रींनी जे हे केलेलं आहे, काय म्हणते, आव्हान केलेलं आहे, त्यांना आपण मदत करू शकतो. जगात युद्धाचं वातावरण सुरू आहे आता सध्या, आणि आपल्याकडे जे इंधनाचे सोर्सेस आहेत आता ते खूप कमी झाले आहेत, म्हणजे लिमिटेडच झाले आहे असं. आणि आपल्या पंतप्रधानांनी पण सांगितलं आहे की तुम्ही इंधनाचा वापर जे आहे ते कमी करा, आणि जसं जे सोलरचा यूज जास्त करा. तर त्याच्यामुळे आम्ही आमच्या घरचा जो स्वयंपाक असतो तो आम्ही सोलर कुकरवर करतो. तर याच्यात तुम्हाला नागपूरची ऊन किती मदत करते? खूप जास्त, कारण सध्या तर नागपूरमध्ये असं आहे की डिग्री आपली 45च्या वर जाते, तर त्यामुळे ती खूप जास्त हेल्प करते आम्हाला हे सोलर कुकरसाठी. नागपूरची ऊन जी आहे, मी याच्या अगोदर लग्ना अगोदर मला माहीतच नव्हतं सोलर कुकर. जस्ट आपल्या म्हणजे अभ्यासात वगैरे थोडं वाचन केलं होतं, पण मी प्रॅक्टिकल कधी त्याचं केलं नव्हतं. इथे जेव्हा मी आली लग्न करून, त्याच्यानंतर माझ्या सासूंनी मला सांगितलं की आपण सोलर कुकरचा यूज करतो गॅस वगैरे कमी करायसाठी. तर त्यांनी मग मला शिकवलं, तर मी आता त्यांच्या ते फॉलो करणार. आणि सगळ्यांना पण हे आव्हान देते की तुम्ही सगळेजण पण सोलर कुकरचा वापर करा. सोलर कुकरबद्दल बरेचसे फायदे आहेत, कारण सूर्यप्रकाशापासून अन्न पकवले जाते, वाया काहीच नाही, त्यात गॅस लागत नाही. अजून याला बिजलीचा खर्च येत नाही, गॅस लागत नाही, बिजलीचा खर्च येत नाही. आणि अन्नातले काहीच म्हणजे पोषक तत्व काही वाया जात नाही. ते असा याचा गुण आहे, त्याचा असा फायदा आहे. तर त्याच्या आणि अन्न रुचकर लागतं छान.